Our next experiment is experiment number 18. Aim is identification test for sodium chloride. Aim is to perform and report identification test on given sample of sodium chloride as per Indian Pharmacopoeia. म्हणजे आपण याच्या आधी एक्सपेरिमेंट नंबर 8 पासून तर 17 पर्यंत आपले ॲसे होते. त्याच्या जे काय होते आपले लिमिट टेस्ट होते, बरोबर की नाही. त्यात आपला तिसरा पार्ट द्या समजा तुम्ही आपल्या PC5च्या प्रॅक्टिकलचा शेवटचा पार्ट म्हणजे तिसरा. काय याच्यामध्ये सगळे आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे. किती एक्सपेरिमेंट नंबर 25 पर्यंत कळलं. याच्या आता 25 पर्यंत आपल्याला फक्त आयडेंटिफिकेशन टेस्ट पाहिजे. आपल्या ॲसे आता इथे संपलेले नाही आणि बऱ्यापैकी सगळ्यांना त्याचे प्रिन्सिपल्स कळाले असतील, रिॲक्शन्स कळाले असतील, त्याचे इंडिकेटरचे यूज कळाले असतील, कॅल्क्युलेशन कळाले असतील, आपण असे का केले, काय त्याचा यूज आहे असं, बरोबर की नाही. जर कोणाला काही डाऊट असेल तर ते त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आणि उद्या मी वाहवा घेतली आणि तुम्हाला नाही आलं तर मी ते तुमचे मार्क्स कमी होतील तिथे. लक्षात ठेवा. असं म्हणायचं नाही की आम्हाला समजलं नव्हतं किंवा आम्हाला मी काही कळवलंच नाही. विचारलं पाहिजे, तुम्ही कोणी विचारत नाही. आणि ठीक आहे. आता सोडियम क्लोराईड, आता सोडियम क्लोराईडचा मोनोग्राफ पाहायचा आहे. आता मोनोग्राफमध्ये तुम्ही PC5च्या थिअरीला बघितलं असेल. मोनोग्राफमध्ये काय येणार आहे, केमिकल फॉर्म्युला, त्याचं वेट, कलर, ओडर, सोल्युबिलिटी काय आहे काय नाही. फर्स्ट काय केमिकल फॉर्म्युला काय NaCl सोडियम क्लोराईड. मोलेक्युलर वेट किती 58.44. डिस्क्रिप्शन काय ऑर्गॅनिलेप्टिक प्रॉपर्टी ऑफ दी Q1 कंपाऊंड. ओके. ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टीज म्हणजे काय असतात, त्याचे काय असतं कलर, त्याचे ओडर, त्याचे नेचर कसं आहे. आता हा नेचरने क्रिस्टलाइज आहे पावडर याची. कलर कसा आहे कलरलेस ऑर व्हाईट आहे, बरोबर. ओडरलेस आहे. मोलेक्युलर वेट महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे 58.44. कसं कॅल्क्युलेट करायचं पिरियड टेबल होतं मग मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय याची सोल्युबिलिटी काय आहे, फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड स्लाइडली मोर सोल्युबल इन बॉइलिंग वॉटर. फ्रीली सोल्युबल आहे, बरोबर. आता फ्रीली सोल्युबल म्हणजे ते पुढं चार्ट दिलेला आहे सोल्युबिलिटीचा. व्हेरी सोल्युबल, फ्रीली सोल्युबल, सोल्युबल, स्प्रायनली सोल्युबल, स्लाइडली सोल्युबल, व्हेरी स्लाइडली सोल्युबल, इनसोल्युबल. आता एवढे, आता व्हेरी सोल्युबल म्हणजे किती त्याचे मिलीलीटर पर ग्रॅम ऑफ सोल्यूट. ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू ऑफ सॉल्वंट इन मिलीलीटर पर ग्रॅम ऑफ सोल्यूट, बरोबर ना. सोल्यूटमध्ये सॉल्वंट किती त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता तिने किती ग्राम प्रेझेंट आहे, बरोबर. आता लेस दॅन 1. फ्रीली सोल्युबल म्हणजे काय फ्रॉम 1 to 10 पार्ट्स. आता सोडियम क्लोराईड काय 1 to 10 पार्ट्स सोल्युबल आहे वॉटरमध्ये. स्लाइटली मोर सोल्युबल इन कशामध्ये बॉइलिंग वॉटरमध्ये काय 100 to 1000 पार्ट्स. हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. हे तुम्हाला विचारण्यात येईल व्हायवाला किंवा कुठे पण तुमच्या सिनॉप्सिसला. हा चार्ट तुम्ही प्रत्येकाने लर्न केला पाहिजे. लक्षात ठेवा. सोल्युबिलिटीचा चार्ट आज तुम्हाला डिग्रीला पण कामा येणार आहे, सगळीकडेच कामा येणार आहे. लक्षात ठेवा. आता आयडेंटिफिकेशन टेस्ट काय आहे, कॅटेगरी काय आहे, टोनिसिटी एजंट, फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट रेप्लेशन. ओके. इलेक्ट्रोलाइट आहे NaCl, त्याचे यूज तेच होणार रेप्रेशनर, बरोबर. तुम्हाला PC5ला झालं असेल. आणि त्याचं स्टँडर्ड काय सोडियम क्लोराईड कंटेन्स नॉट लेस दॅन 99% अँड नॉट मोर दॅन 100.5% ऑफ NaCl ॲज पर इंडियन फार्माकोपियाचं स्टँडर्ड त्याचं पर्सेंटेज प्युरिटीचं. आता तुम्हाला याच्यामध्ये ॲपर्ट्स कोणते कोणते लागणार आहे या प्रॅक्टिकलला. टेस्ट ट्यूब लागणार आहे, टेस्ट ट्यूब टॅन लागणार आहे. आता प्रत्येकाला टेस्ट ट्यूब माहिती असतील. ओके. टेस्ट ट्यूब स्टँड प्रत्येकाने बघितलेलं आहे. ग्रॅज्युएट पिपेट बघितलेलं आहे. 1 ml 0.5 ml 10 ml 50 ml काय असेल ते. त्याच्यामध्ये केमिकल आपलं सोडियम क्लोराईड म्हणजे आपला तो सॅम्पल, पोटॅशियम कार्बोनेट, पोटॅशियम अँटीमट सोल्युशन, सल्फ्युरिक ॲसिड, 1 मोलर ॲसिटिक ॲसिड, मॅग्नेशियम युरेनिल ॲसिडेट सोल्युशन. त्याच्यानंतर डायल्यूट नायट्रिक ॲसिड, सिल्वर नायट्रेट सोल्युशन, पोटॅशियम डायक्रोमेट, डायफिनिल कार्बाझामाइड, 15% वेट बाय व्हॉल्यूम पोटॅशियम कार्बोनेट सोल्युशन अँड डायल्यूट अमोनिया सोल्युशन. एवढेच आमचे केमिकल लागणार आहे कारण आपल्याला थोडं टेस्ट करायचं आहे. ओके. काय 4 टेस्ट आहे. पहिलं काय सॅम्पल घ्यायचा. डिझॉल्व 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बिंग एक्झामाइन इन 2 ml ऑफ वॉटर. म्हणजे सॅम्पल घ्यायचं 0.1 ग्रॅम 2 ml वॉटरमध्ये घ्यायचं. आता हे टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं. ॲसिडिफाय विथ नायट्रिक ॲसिड
ॲसिडिफाय करायचं ते नायट्रिक ॲसिडनी 0.5 ml सिल्वर नायट्रेट ॲड करायचं सोल्युशन, शेक करायचं आणि ॲलो टू स्टँड बरोबर 5-2 मिनटं. मग त्याची व्हाईट पीपीट येईल करडी, विच इज इनसोल्युबल नायट्रिक ॲसिड, इनसोल्युबल होणार आहे कशामध्ये, नायट्रिक ॲसिडमध्ये, बट सोल्युबल आफ्टर बिंग वेल वॉश विथ वॉटर. आता वॉटरमध्ये वॉश केल्यानंतर परत सोल्युबल होईल. इन डायल्यूट अमोनिया सोल्युशन फ्रॉम विच इट इज रिप्रेसिपिटेड बाय दी ॲडिशन ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिडने परत ती प्रेसिपिटेट होईल. त्याच्या ही जर प्रेसिपिटेट झाली तर तुम्हाला काय होणार आहे, प्रेझेंट आहे काय, सोडियम क्लोराईड तुमच्या सॅम्पलमध्ये. जर ही ॲबसेंट आली, पीपीट झाली नाही समजा फॉर एक्झाम्पल, तर तुमचं ॲबसेंट आहे. लक्षात ठेवायचं सोडियम क्लोराईड तुमच्या सॅम्पलमध्ये सोडियम क्लोराईड नाही आहे. ही झाली फर्स्ट टेस्ट. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, ओळखणे. तुमचं सॅम्पल सोडियम क्लोराईड आहे, दुसरा कोणता दिलेला आहे तुम्हाला, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. सेकंड काय, इंट्रोड्यूस इन टू टेस्ट टू 0.5 ग्रॅम ऑफ सॅम्पल. त्याच्यानंतर तुम्ही 0.2 ग्रॅम पोटॅशियम डायक्रोमेट आणि 1 ml सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं. प्लेस अ फिल्टर पेपर स्ट्रीप मॉइस्चन विथ 0.1 ml ऑफ डायफिनिल कार्बोजामाइड सोल्युशन ओव्हर दी माउथ ऑफ टेस्ट ट्यूब. म्हणजे फिल्टर पेपर घ्यायचा, कट करायचं गोलमध्ये, त्याच्यामध्ये 0.1 ml डायफिनिल कार्बोजामाइड सोल्युशन ॲड करायचं आणि ती फिल्टर पेपर टेस्ट ट्यूबवर ॲड करायचं. ज्याच्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे, 0.5 ग्रॅम ऑफ सब्स्टन ॲड केलेला आहे, 0.2 ग्रॅम ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट आणि 1 ml काय टाकलेलं सल्फ्युरिक ॲसिड. ओके. मग दिस पेपर इज टर्न इन टू व्हायलेट रेडमध्ये टर्न होईल, जो तुमचं फिल्टर पेपरवरती टाकलेला ठेवलेला होता, बरोबर की नाही. जर तो प्रेझेंट आला म्हणजे जर ती व्हायलेट रेड झालं टर्न्स, तो फिल्टर पेपरचा तुमचा सॅम्पल हा सोडियम क्लोराईड आहे. थर्ड काय, डिझॉल्व 0.1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बी एक्झामाइन इन 2 ml वॉटरमध्ये ॲड करायचा सॅम्पल. ॲड 2 ml ऑफ 15% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ पोटॅशियम कार्बोनेट आणि हीट टू बॉइलिंग, नो प्रेसिपिटेट इज प्रोड्यूस. हीट करायचं बॉइलिंगपर्यंत. त्याच्यानंतर नो प्रेसिपिटेट फॉर्म झाला तर त्याच्यानंतर ॲड 4 ml ऑफ फ्रेशली पेपर पोटॅशियम अँटीमोनेट सोल्युशन आणि हीट टू बॉइलिंग, परत बॉइलिंग करायची. ऑल टू कूल इन आईस अँड नेसेसरी स्क्रॅच दी इनसाइड ऑफ टेस्ट ट्यूब अँड विथ ग्लास रोडनी स्क्रॅच करायचं ते मध्ये. अ डेन्स व्हाईट प्रेसिपिटेट हा फॉर्म होईल. जर नाही झाला तर ॲबसेंट आहे, झाला तर प्रेझेंट आहे. एकदम सिम्पल आहे. सॅम्पल घ्यायचं, वॉटर टाकायचं, त्याच्यामध्ये तुम्ही 2 ml 15% काय वेट बाय व्हॉल्यूम काय सोल्युशन पोटॅशियम कार्बोनेट टाकायचं, हीट टू बॉइलिंग करायचं, बॉइलिंगपर्यंत हीट करायचं. लक्षात ठेवायचं. जर इथंच प्रेझेंट जर बरी फॉर्म झाला तर तुमचा सोडियम क्लोराईड हा प्रेझेंट नाही आहे, दुसरा सॅम्पल असेल तो, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 4 ml पोटॅशियम अँटीमोनेट सोल्युशन ॲड करायचं, हीट टू बॉइलिंग आणि ऑल टू कूल इन आईस, बरोबर. मग स्क्रॅच करायचं आणि तुमची व्हाईट पीपीटी फॉर्म होईल. फोर्थ इज ॲसिडिफाय अ सोल्युशन ऑफ द सबस्टन्स बिंग एक्झामाइन विथ 1 mol ॲसिडिक ॲसिडने ॲसिडिफाय करायचं सॅम्पल. ॲड लार्ज एक्सेस ऑफ मॅग्नेशियम युरिक ॲसिड सोल्युशन पण ॲड करायचं. येलो क्रिस्टल पीपीटी इज फॉर्म. नाही झाली तर ॲबसेंट आहे. एकदम इझी. ओके. त्याच्यानंतर तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं नेचर काय आहे, कलर कोणता आहे, ओडर कसं आहे, ओडरलेस आहे, कलर व्हाईट आहे, येल्लो आहे, ब्ल्यू आहे, नेचर कसं आहे, क्रिस्टलाईन आहे, ॲमॉर्फस पावडर आहे, सोल्युबिलिटी वॉटरमध्ये किती आहे का नाही आहे, इथेनॉलमध्ये इथेनॉल असेल तर इथं लिहायचं. ओके. इंटरफरन्स काही प्रेझेंट करायचं इथं सगळ्यांनी. आयडेंटिफिकेशन टेस्ट ABCD. आता ABमध्ये काय लिहायचं, ऑब्झर्वेशन कोणती कलरची पीपीटी फॉर्म झाली, इथं राईट करायचं, इथं प्रेझेंट, सॅम्पल इज प्रेझेंट. ओके. ती खाली तिने दिलेलं आहे. इफ ऑब्झर्वेशन इज ॲज पर गिवन इन द प्रोसिजर देन राईट कंप्लायज द टेस्ट. कंप्लायज द टेस्ट करायचं. इफ नॉट राईट डज नॉट कंप्लाय द टेस्ट. कंप्लाय द टेस्ट म्हणायचं, नॉट प्रेझेंट कंप्लाय करा. आणि रिझल्ट काय, द गिवन सॅम्पल ऑफ सोडियम क्लोराईड वॉज फाउंड टू कंप्लाय द टेस्ट सोडियम क्लोराईड अँड डज नॉट कंप्लाय द टेस्ट. कोणते म्हणजे याच्यामध्ये टेस्ट कोणते तुमच्या कंप्लाय झालेले आहे, ABCD पैकी कोणते आहे, आणि डज नॉट कंप्लायमध्ये ज्या नाही झाल्या त्यांनी इथं लिहायच्या. फॉर आयडेंटिफिकेशन ॲज पर इंडियन फार्माकोपी 1996. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम सिम्पल प्रॅक्टिकल आहे, सिम्पल प्रोसिजर आहे. ऑब्झर्वेशन फक्त राईट करायचं, रिझल्ट लिहायचा. एकदम हे मायनर प्रॅक्टिकल आहे, हे मेजर प्रॅक्टिकल आहे. तुमचं मेजर प्रॅक्टिकल फक्त ॲसे हे लक्षात ठेवा. ओके. थँक्यू.